हॅलो STC फॅमिली, स्टोरींच्या या विश्वात तुमचं स्वागत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीसारख्या आणखी इंटरेस्टिंग स्टोरी मी तुमच्या भेटीला घेऊन येणार आहे. तर चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि ज्यांनी आधीच सबस्क्राईब केलं आहे त्यांनी बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच येतील. मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा नवीन भाग आला आहे, तर आधी लाईक करून घ्या. तुमच्या प्रतिक्रिया कमेंट्सद्वारे नक्की कळवा. सादर करीत आहोत मीत आणि मायाच्या लव्ह स्टोरीचा 92वा भाग. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची नवीन ब्रँड ॲम्बॅसेडर. माया लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बॅसेडर होऊ शकते. मीतने स्वतःशी विचार केला. हो, का नाही? तिचं सौंदर्य, तिचा साधेपणा आणि तिच्या डोळ्यातील आत्मविश्वास हा एक असा संगम आहे जो कोणत्याही ब्रँडसाठी आदर्श ठरू शकतो. मीत विचार करत होता. लाईफस्टाईल इंडस्ट्रीजला या काळात एक चेहरा हवा होता जो विश्वासार्ह असेल, आणि मायात ते सर्व गुण होते. जर माया लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा फेस झाली तर लोक तिच्या चेहऱ्याशी रिलेट करतील. ती फक्त सुंदरच नव्हे तर मेहनती, प्रामाणिक आणि विश्वासार्ह आहे. तो मनात विचार करू लागला. खरंच, मीत जो विचार करत होता त्यात तथ्य होतं. माया अशा प्रकारची मुलगी होती जी लोकांना आपली वाटेल, आणि तिने कंपनीच्या ब्रँडचं प्रतिनिधित्व केलं तर ती निश्चितच एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व ठरेल, यात काही एक शंका नव्हती. कदाचित हीच योग्य वेळ आहे. मीतने एक खोल श्वास घेतला. त्याचं डोकं धावत होतं. भरपूर विचार त्याच्या मनात येत होते. माया ब्रँड ॲम्बॅसेडर बनली तर तिची भूमिका कंपनीच्या एकूण ब्रँडसाठी किती महत्त्वाची ठरू शकते हे तो स्पष्टपणे पाहू शकत होता. तिचं अस्तित्व, तिची छबी कंपनीसाठी एक नवीन संधी खुली करू शकते, विशेषतः या कठीण परिस्थितीत. आधी दादूंसोबत बोलून घ्यायला पाहिजे, मीत स्वतःशीच बोलला. कार राजाध्यक्षांच्या बंगल्याच्या एंट्रन्सला आली. मीत कारमधून खाली उतरला. पण मायाला हे पटवणं सोपं नसेल, तो स्वतःशी हसत म्हणाला. एंट्रन्समधून चालत मीत लगबगीने लिव्हिंग रूममधून पायऱ्या चढून आजोबांच्या रूमवर जाण्यासाठी निघाला. मायाला जर कंपनीची ब्रँड ॲम्बॅसेडर बनवायचं असेल तर त्याला आधी ही गोष्ट आजोबांच्या कानावर घालायला पाहिजे होती. मीत, इतक्यात लिव्हिंग रूममधून त्याला मायाचा आवाज आला. मीत, मी इकडे आहे. माया लिव्हिंग रूममधून बाहेर येत पायऱ्यांच्या दिशेने जायला निघाली. मीत अजून पायऱ्या चढणार होता. इतक्यात तिथेच थांबला. त्याने घड्याळाकडे पाहिले. रात्रीचे 11 वाजून गेले होते. माया यावेळी बेडरूममध्ये असेल आणि झोपायच्या तयारीमध्ये असेल असं त्याला वाटलं होतं. ती लिव्हिंग रूममध्ये असेल असं त्याला वाटलं नव्हतं. हॅलो माया, मला वाटलं तू झोपायच्या तयारीमध्ये असशील, मीत मागे वळत म्हणाला. माया त्याच्या जवळ आली. मी तुझीच वाट पाहत बसले होते मीत. आणि न्यूजमध्ये हे काय चालू आहे? सगळं काही ठीक आहे ना? सोनियाबद्दलच्या न्यूज तिने वाचल्या होत्या. तिच्या न्यूजमुळे लाईफस्टाईल इंडस्ट्रीजवर
भयानक वाईट परिणाम झाला आहे हे तिला न्यूजमधून लक्षात आलं होतं. तिला काळजी होती की मीतने या सगळ्याला कशा प्रकारे हँडल केलं असेल. दुपारी लंच पार्टीमध्ये तो किंवा सुजय या न्यूजबद्दल काहीच बोलले नव्हते. मीत, मला काळजी वाटते. काय झालं आहे नेमकं? आणि हे न्यूजमध्ये जे सांगत आहेत ते कितपत खरं आहे? तिने काळजीने विचारलं. न्यूज पाहिल्याबरोबर मीतला कॉल करावा असा विचार तिच्या मनात आला होता. पण मीत याच टेन्शनमध्ये आणि यासंबंधीच्या मीटिंग्समध्ये असेल असं वाटल्याने तिने घरी आल्यावर त्याच्यासोबत प्रत्यक्षातच बोलायचं आणि विचारायचं ठरवलं होतं. मीत चालत तिच्याजवळ आला. सोनियाची न्यूज आली आहे ती खरी आहे, पण जे न्यूज चॅनल्सवर सांगत आहेत ते सगळंच खरं आहे असं नाहीये. मीत आत्मविश्वासाने बोलला. मायाला याबद्दल आणखी टेन्शन येऊ नये असं त्याला वाटत होतं. पण मीत, काही न्यूजमध्ये असं देखील सांगितलं आहे की ब्रँड ॲम्बॅसेडरमुळे पूर्ण कंपनी देखील डुबू शकते. मायाच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मीतच्या कर्तृत्वावर जरी तिचा विश्वास असला तरी बाहेर लोक जे काही बोलत आहेत याची तिला शहानिशा करायची होती. आपल्या बाबतीत असं काही होणार नाही. मान्य आहे, या घटनेमुळे आपलं नुकसान झालं आहे आणि काही दिवस आणखी नुकसान होईल, पण आपण संपून जाणार किंवा आपली कंपनी बंद पडणार असं काही होणार नाही याबद्दल मला खात्री आहे. मीतने स्मितहास्य करत मायाच्या प्रश्नाला उत्तर दिलं. मायाला लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा ब्रँड ॲम्बॅसेडर करण्याबद्दल आत्ताच बोलावं असं त्याच्या मनात येऊन गेलं. पण आधी आजोबांसोबत बोलून त्यानंतर मायाशी याबद्दल चर्चा करावी या विचारावर त्याने शिक्कामोर्तब केला. तुझ्याकडे पाहून, तुझ्या आत्मविश्वासाकडे पाहून मला देखील खात्री आहे की ही सिच्युएशन तू चांगल्या रीतीने हाताळशील. मायाच्या मनावरचं ओझं थोडं हलकं झालं. आणि मीत, मला माहिती आहे की या सगळ्यात मी तुझी काही मदत करायच्या योग्यतेची नाही आहे, पण कधी तुला काही वाटलं की माझी कुठे मदत लागेल तर मला सांग, माया म्हणाली. मीत सारख्या हुशार मुलाला तिच्याकडून कुठल्याही गोष्टीची मदत लागणार नाही याबद्दल तिला विश्वास होता. तो, त्याची टीम आणि त्याच्यासोबत असलेले सर्वजण या सगळ्या घटनेसाठी आणि कंपनीवर आलेल्या कुठल्याही मोठ्या संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे याची तिला कल्पना होतीच. पण तरी तिच्या बाजूनी काही मदत लागली असल्यास ती मदत करण्यासाठी किती उत्सुक आहे हे तिच्या बोलण्यातून मीतला जाणवलं. असं थोडीच आहे माया, तुझी योग्यता नाहीये असं मुळीच नाहीये. आणि हो, जेव्हा तुझी मदत मला लागेल तेव्हा मी नक्कीच तुला विचारीन, मीत स्मितहास्य करत म्हणाला. मायाला लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा ब्रँड ॲम्बॅसेडर बनवण्यासाठी मनवणं जास्ती अवघड जाणार नाही असं त्याला वाटून गेलं. हो, नक्कीच मीत, मी तुला तुझी मदत करायच्या योग्यतेची वाटते यातच सगळं काही आलं. माया देखील स्मितहास्य करत म्हणाली. अरे, आपण बोलत काय बसलो इथे? चल, फ्रेश होऊन ये. डिनर करायचं आहे ना तुला? मायाने विचारलं. अशी काही विशेष भूक नाही आहे. मीतला जेवायची इच्छा नव्हती.
असं कसं चालेल मीत? चल फ्रेश होऊन ये, मी तुझी फेवरेट भाजी बनवली आहे, माया बोलली. मायाने त्याच्यासाठी त्याची फेवरेट भाजी डिनरसाठी बनवली आहे हे ऐकून त्याला छान वाटलं. दुपारनंतर त्याच्या मनाप्रमाणे किंवा त्याच्या आवडीची एकही गोष्ट झाली नव्हती. पण डिनरमध्ये त्याच्यासाठी स्पेशल त्याची फेवरेट भाजी बनवली आहे हे ऐकून त्याचा चेहरा उजळला. वाव, थँक्यू माया. मला खरंच काही भूक नव्हती, पण तू माझ्या फेवरेट भाजीचं नाव काढलं आणि माझ्या तोंडाला पाणी सुटलं. मी आत्ता फ्रेश होऊन आलो. मीत बोलला आणि त्याच्या बेडरूममध्ये गेला. या छोट्याशा गोष्टीने देखील मीतला किती छान वाटलं हे तिच्या लक्षात आलं. जस्ट तिचं आणि मीतचं जेव्हा लग्न झालं होतं त्याच्यानंतर काही दिवस मीत किती शिष्ट होता. कुठल्याही गोष्टीने त्याला आनंद व्हायचा नाही. सतत गंभीर चेहरा असलेला मीत आता किती बदलला आहे याची तिला जाणीव झाली. ज्या खडूस मुलाला मी मॅरेज कोर्टाच्या बाहेर भेटले होते तो हाच आहे ना? माया स्वतःशीच म्हणाली आणि हसली. माया किचनमध्ये गेली आणि तिने ताट लावायला सुरुवात केली. काही मिनिटातच मीत फ्रेश होऊन आला. डायनिंग टेबलवर 2 ताट लावलेलं त्याला दिसलं. माया किचनमध्ये काहीतरी करत होती. परी जेवण घेण्यासाठी मायाला मदत करत होती. आणखी कुणी जेवायचं राहिलं आहे का? डायनिंग टेबलच्या खुर्चीवर बसत मीतने परीला विचारलं. यंग मास्टर, मॅम आणखी जेवायच्या बाकी आहेत, परी म्हणाली आणि किचनमध्ये गेली. माया डायनिंग टेबलजवळ आली आणि मीत समोरच्या खुर्चीवर बसली. माया, तू अजून जेवली नाहीस? मीतने विचारलं. मला तुझ्याबरोबर जेवायचं होतं, मायाने हलकेच हसत उत्तर दिलं. मीतला तिच्या शब्दात एक गोडवा जाणवला. त्याने तिच्या डोळ्यांमध्ये बघितलं. तिचं साधं पण भावपूर्ण हसणं त्याच्या मनाला स्पर्शून गेलं. तू जेवून घेतलं असतंस तरी चाललं असतं आणि मी आणखी उशिरा आलो असतो तर? उगाच तुला माझी वाट पाहत बसावं लागलं असतं, मीत बोलला. ठीक आहे मीत, काही हरकत नाहीये. खरं तर मला छान वाटलं तुझी वाट पाहताना. तेवढाच आपल्याला निवांत वेळ घालवता येईल या विचाराने मला भूक देखील जाणवली नाही, माया हसत म्हणाली. तिच्या या वाक्यावर मीतने देखील स्मितहास्य केलं. घरी आपली कुणीतरी वाट पाहत आहे ही भावना किती छान असू शकते याची त्याला अनुभूती येत होती. दोघांनी जेवायला सुरुवात केली. जेव्हा मीतने पहिला घास घेतला त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आलं. खूप अप्रतिम झाली आहे भाजी, तो आनंदाने म्हणाला. माया त्याचं ते हसू पाहून अंतर्मनातून आनंदी झाली. ती काही बोलली नाही, फक्त हलकेच हसली. पण ती त्याच्या समाधानात स्वतःचं सुख शोधत होती. मीतच्या आजच्या धकाधकीच्या दिवसानंतर या जेवणाने त्याला खऱ्या अर्थाने शांतता दिली. त्याच्या मनातलं ताणाचं वादळ एकदम थांबलं होतं. जेवण करताना त्याने मायाकडे पाहिलं. तिच्या नजरेत त्याला आपल्यासाठी असलेली काळजी स्पष्ट दिसत होती. आजच्या दिवसातलं सगळ्यात छान असं काही असेल तर ते म्हणजे तुझ्या हातचं हे जेवण, तो म्हणाला. त्याच्या चेहऱ्यावर समाधान स्पष्ट होतं. आणि तुझ्यासाठी
आजच्या दिवसातली सगळ्यात आनंदाची गोष्ट कुठली होती? मीतने विचारलं. तशा बऱ्याच गोष्टी होत्या आज ज्याने मला आनंद झाला, माया म्हणाली. पण या सगळ्यात जास्ती आनंदाची गोष्ट म्हणजे जेव्हा वेटिंग रूममध्ये तू आणि भूमिकाने एकमेकांचं बोलणं व्यवस्थित ऐकून घेऊन सगळं काही सॉर्ट आऊट केलं, ती गोष्ट. माया आनंदाने पुढे बोलली. मीतला वाटलं की माया तिच्यासाठी अरेंज केलेल्या केबिनबद्दल बोलेल किंवा तिला ऑफिसमधलं ग्रँड वेलकम आवडलं याबद्दल सांगेल. पण तिने मीत आणि भूमिकाच्या एकत्र येण्याचा प्रसंग तिच्यासाठी सगळ्यात जास्त आनंददायी होता असं सांगितलं. याबद्दल मीतला आश्चर्य वाटलं. तुझ्यासाठी केबिनची अरेंजमेंट केली याचा तुला आनंद नाही झाला? आजच्या दिवसातली तुझ्यासाठी सगळ्यात आनंदाची गोष्ट ही असेल असं मला वाटलं होतं, मीतने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारलं. त्याबद्दल तर मी खूप खुश आहे मीत. रेस्टॉरंट बिझनेससाठी स्वतःची केबिन असणे ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी. पण खरं सांगू का, या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. मला जास्ती आनंद तेव्हा झाला जेव्हा तू आणि भूमिका एकत्र आलात. भौतिक गोष्टी या काही काळासाठी आनंद देतील, पण जे नातं आज तुमच्यामध्ये पुन्हा जिवंत झालं ते तुम्हा दोघांनाही जगण्याची नवी उमेद देईल, जगायला चालना देईल, माया बोलत होती. बरोबर आहे माया, तुझी विचार करायची पद्धत आवडली मला, मीत म्हणाला. माया किती सहजपणे या सगळ्या गोष्टीकडे पाहत होती असं मीतला जाणवलं. त्यांनी डिनर संपवलं. दोघे बेडरूमकडे जायला निघाले. माया, तू चल पुढे, मी आलोच दादूंना भेटून, मीत बेडरूमच्या जवळ आल्यावर बोलला. इतक्या रात्री मीतला आजोबांसोबत काय बोलायचं असेल असं मायाला वाटलं. मीत, खूप उशीर झाला आहे असं नाही वाटत तुला? मायाने विचारलं. उशीर तर झाला आहे, पण तरी एकदा मी बघून येतो. ते जागे असतील तर त्यांच्यासोबत काही महत्त्वाच्या गोष्टी बोलायच्या आहेत, मीत म्हणाला. ठीक आहे, मी वाट पाहत आहे तुझी. मायाने त्याच्याकडे पाहत स्मितहास्य केलं आणि बेडरूमच्या आतमध्ये गेली. मीत आजोबांच्या बेडरूमकडे निघाला. आजचा दिवस त्याच्यासाठी खूपच मोठा आणि हेक्टिक होता. तसेच हा दिवस त्याच्यासाठी अनेक अनपेक्षित घटनांनी भरलेला होता. त्याच्या मनात मायाचं ऑफिसमधलं ग्रँड वेलकम, त्यानंतर भूमिकासोबत झालेला समिट, लंच पार्टी, सोनियाचा स्कॅन्डल बाहेर आल्यानंतर झालेली धावपळ आणि त्यानंतर सोशल मीडियावरच्या त्या मायाच्या फोटोजनी तिच्या सौंदर्याने आणि आत्मविश्वासाने त्याच्यावर केलेली छाप, त्याने तिच्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून केलेली कल्पना, हे सर्व एका कथेप्रमाणे त्याच्या डोक्यात फेर धरून नाचत होतं. इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या आणि त्या गोष्टी आजोबांना सांगणं खरंच गरजेचं होतं. तो त्यांच्या बेडरूमच्या समोर उभा राहिला. हलकेच त्याने आजोबांच्या बेडरूमचा दरवाजा ढकलला. आजोबा बेडवर पडून मोबाईलमध्ये काहीतरी पाहत असलेलं त्याला दिसलं. तो बेडरूमच्या आतमध्ये आला. दादू, तुम्ही अजून झोपला नाहीत? त्यांच्या बेडजवळ जात तो म्हणाला. आजोबांनी मोबाईल बाजूला ठेवला आणि बेडवरून उठून बसले.
मी त्यांच्या बेडजवळच्या खुर्चीवर बसला. दिवसभर घडलेल्या सगळ्या गोष्टी त्याने आजोबांना सांगितल्या. तसेच मायाचा लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून तो विचार करतोय हे देखील सांगितलं आणि त्यांना त्याची कारणे पटवून दिली. मीतने इतका विचार करून या गोष्टी ठरवल्या आहेत हे पाहून आजोबांना छान वाटलं. आजोबांनंतर मीत हाच लाईफस्टाईल इंडस्ट्रीजचा सर्वेसर्वा होता. त्यामुळे कंपनीच्या बाबतीत जे काही निर्णय घ्यायचे असतील ते निर्णय घेण्यासाठी आजोबांनी त्याला स्वातंत्र्य दिलं होतं. त्यामुळे मीतने जो प्रस्ताव मांडला त्याला त्यांनी सपोर्टच केला. आजोबांचा निरोप घेऊन मीत त्याच्या बेडरूमकडे निघाला. माया अजून जागी असेल तर तिला आत्ताच्या आत्ता ही कल्पना सांगावी असा विचार तो करत होता. त्याने बेडरूमचा दरवाजा उघडला. माया बेडवर बसलेली त्याला दिसली. दादू झोपले नव्हते वाटतं. इतका वेळ जो लागला तुला येण्यासाठी. तो बेडरूममध्ये आल्यावर माया म्हणाली. आणखी झोपले नव्हते. तुला झोप येत आहे का? मीतने विचारलं. नाही रे, मला आणखी काही झोप येत नाहीये. इंटेरियर डिझायनरने काही डिझाईन्स पाठवल्या आहेत, त्या बघत होते, माया म्हणाली. मी तिच्या शेजारी बेडवर बसला. माया अजूनही मोबाईलमध्ये ते डिझाईन्स पाहत होती. कशा प्रकारे संवाद सुरू करावा हे त्याला समजत नव्हतं. त्याच्या मनात असंख्य विचार होते, पण तिला कसं सांगावं हे त्याला कळतच नव्हतं. मायाने त्याच्याकडे पाहिलं. मी तसं विचित्रपणे शांत असलेलं तिला जाणवलं. त्याच्या कपाळावर किंचित आठी आली होती. काहीतरी गडबड असल्याचा अंदाज तिला आला. अरे काय झालं मीत? इतका गंभीर का झाला आहेस? मायाने थोडं हसत विचारलं. काही नाही, असंच काहीतरी विचार करतोय. मीत एकदम भानावर आला आणि नर्वस हसत म्हणाला. अरे मला सांगू शकतोस, एवढं लपवण्यासारखं काही आहे का? माया त्याच्याकडे आणखी चौकस नजरेने पाहू लागली. नाही, म्हणजे आहे, पण खरं तर नाही, पण असंही आहे. मीतने चुळबुळ करत मान हलवली. मीत, तू काय बोलतो आहेस ते तुला तरी कळतंय का? तू इतका गोंधळलेल्या माणसासारखं का वागतो आहेस? माया त्याचं हे गोंधळलेलं उत्तर ऐकून हसू आवरू शकली नाही. बस, आता हे बोलूनच टाकायचं. मीतने डोळे बंद करून एक दीर्घ श्वास घेतला आणि विचार केला. माया, मी तुझ्यासाठी एक प्रपोजल आणलं आहे, पण मला कसं सांगायचं कळत नाहीये. तू माझं प्रपोजल ऐकून खूप नर्वस होशील असं वाटतंय. तो चेहऱ्यावर थोडं हसू आणत म्हणाला. अरे काय आहे असं? माझी उत्कंठा वाढवू नकोस, सरळ सांग बरं. माया अजूनच उत्सुक झाली. ठीक आहे, ठीक आहे, तो म्हणाला. त्याने एक दीर्घ श्वास घेतला. माया, मी विचार केला आहे की तू माझ्या कंपनीची लाईफस्टाईल इंडस्ट्रीजची ब्रँड ॲम्बेसेडर व्हावीस. मीतने बोलून टाकलं. मायाचं हास्य एका क्षणात थांबलं आणि ती आश्चर्याने डोळे विस्फारून त्याच्याकडे बघत राहिली. तिच्या चेहऱ्यावर काही क्षण काहीच प्रतिक्रिया नव्हती. मीतला अजूनच अस्वस्थ वाटायला लागलं. काय? मी?
मला नाही जमणार. माया आश्चर्याने ओरडलीच. मीच्या या प्रस्तावाने तिला मोठा धक्का बसला होता. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचं चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.